नमस्कार मैत्रिणींनो, कविताचा सर्वांना नमस्कार. आज रविवार आहे, मुलांना सुट्टी आहे आज. तर सकाळी मुलांचा नाश्ता झाला आहे. आता दुपारची जेवणाची तयारी करते. तर आज काय भाजी बनवू असा विचार करते. तर फ्रीजमध्ये आहे कांद्याची पात. तर मी आज कांद्याची पात बनवणार आहे. तर माझी रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. तर चला बघूया मी कशी बनवते कांद्याची पात. स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कढईत टाकली आहे. ती थोडीशी जरा थोडीशी उकडून घेतली का तिचं जे पाणी जे असतं ते पाणी निघून जातं सर्व. 5 मिनिटासाठी थोडी उकडून घ्यायची छान. गरम कांद्याची भाजी आणि गरम गरम भाकरी खाण्याची मजा काही वेगळीच आहे. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता पाथीचं कसं पाणी निघालंय. आता हे पाथीचं जे पाणी झालं आहे ना, हे पाणी आपण आता चाळणीत निथरून घेऊ 2 मिनिटासाठी. तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं मोहरी छान तडतडली की थोडासा हिंग आणि आपण कांद्याची पात ती छान अशी परतून घ्यायची. तेलामध्ये छान परतली की तिची चव छान लागते. घेतली का तिचा कडवटपणा जरा निघून जातो आणि ती उकडलेली भाजी तेलात टाकली की थोडी की छान चवीलाही छान लागते. चवीनुसार मीठ घातलंय. मिठामध्ये छान आता परतून घेतली भाजी. शेंगदाणे, आपल्याला तिखट आहे तेवढ्या प्रमाणात हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं. अशा प्रकारे छान मी वाटून घेतलंय बारीक. हे भाजी परतली आहे, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. थोडं 2 मिनिट छान परतू द्यायचं. आम्हाला ही भाजी जरा घट्ट आवडते, त्याच्यामुळे आम्ही शेंगदाणे थोडे जरा जास्त वापरतो. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही शेंगदाणे कमी वापरू शकता. थोडं परतल्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी आपण ऍड करायचं. पाणी टाकल्यानंतर एक छान खमंग उकळी काढायची. एक 10 मिनिटं छान उकळली की भाजीला छान चव येते. तुम्ही बघू शकता भाजीला एक छान उकळी आली याचा. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. आणि शेवटी भाजी झाल्यानंतर ना त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि गॅस बंद करायचा. तर तिची चव अप्रतिम लागते. तुम्हाला भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.